नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. अरे सीताफळ पिकातील स्टेम बोरर कीड व्यवस्थापन पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक आणि कमेंट नक्की करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे NMK1 गोल्डन या सीताफळाच्या बागेमध्ये. साधारणतः 8 वर्षाची ही बाग आहे. आता पहिलं पाणी सोडून बहार धरलेला आज साधारणतः 35वा दिवस आहे. तर मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये थोडंसं दुर्लक्षित केलेलं पीक असतं हे. तर यामध्ये आपल्याला साधारणतः जूनच्या पावसानंतर बऱ्याच ठिकाणी हे असे विल्टिंग सिम्पटम दिसतात. तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या लक्षात येत नाही की ह्या अशा प्रकारच्या फांद्यांना काय होतं आहे. तर मित्रांनो, ह्या फांदीला इकडे पूर्ण फांदी हिरवी आहे आणि ही एकच फांदी ही याच्यावरती सुकलेले आपल्याला लक्षणं दिसत आहेत. तर मित्रांनो, ह्या फांदीला एकतर करप्या रोगामुळे प्रादुर्भाव झालेला असू शकतो, पण शक्यतो या स्टेजला असं होऊन जर का फांदी वाळली किंवा सुकली तर हे लक्षात घ्यायचं की ह्या फांदीला खाली कुठंतरी बिरूड ही कीड लागलेली असते. स्टेम बोरर म्हणतो आपण त्याला. तर मित्रांनो, ह्या फांदीला स्टेम बोरर कशा पद्धतीचं असतं हे आपण पाहूयात. हे बघा, ह्या ठिकाणी साधारणतः स्टेम बोररनी होल केलेलं आहे. तर आता आपण ती मोडून पाहूयात. तर हे बघा मित्रांनो, ह्या पद्धतीने स्टेम बोररनी रिंग केलेली असती आणि त्याची आळी यामध्येच बसलेली असते. तर आता इकडे या बाजूला तर नाही, ह्या बाजूला नाही आहे, वरतीच आळी गेलेली. तर मित्रांनो, आपल्याला या फांदीमध्ये पूर्ण आळी पाहायला मिळेल. तर हे बघा, हे अशा पद्धतीने होल करून आळी वरच्या साईडला जात असते. तर मित्रांनो, ह्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपण जी झाडांची फळ छाटणी घेत असतो त्यावेळीच झाडांवर पूर्ण लक्ष ठेवून ह्या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला तिथेच थांबवता येतो. तर त्यासाठी ज्या ठिकाणी तुम्हाला आळीने होल केलेला असेल पर्टिक्युलर ब्रँचला, त्या फांदीला व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं आणि त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित तार घालून होल मोकळं करून क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन किंवा हमला म्हणून आपल्याला मार्केटमध्ये कीटकनाशक भेटतं, 1 लिटरला 5 ml औषध तयार करून यामध्ये व्यवस्थित औषध इंजेक्शनद्वारे सोडलं आणि त्याला जर आपण कॉटनच्या साहाय्याने हे पहा, हे अशा पद्धतीने हे स्टेम बोरर नावाची आळीचा प्रकार आहे. ही स्टेम बोररची आळी असते. तर मित्रांनो, या आळीकडे जर दुर्लक्ष केलं, चुकून ही आळी जर अशी बुंद्याला लागली आणि आपलं दुर्लक्ष झालं, झाडाच्या खोडाला जर लागली, तर पूर्णपणे झाड वाळवू शकते एवढी ताकद ह्या आळीमध्ये असते. तर सर्व शेतकरी मित्रांनी ह्या जूनचा पाऊस पडण्याआधी ह्या आळीला लक्ष द्यायचं आहे. ओके, धन्यवाद.